सो आता गुड्डू पास्ताची तयारी करते, त्यामुळे तुम्ही बघा. तिने कांदा चिरलाय आणि गाजर, शिमला मिरची, थोडीशी लसूण आणि काय टॅमॅटो, येस, आणि पास्ता. कोणाकोणाला पास्ता आवडतो. मी खरं तर आधी पास्ता मला खरंच आवडायचा नाही, पण जेव्हापासून हिजाजचा खाल्ला तेव्हापासून मला आवडायला लागला. अदरवाईज पास्ता आणि माझा काही संबंध नव्हता. तर मी मिरची होते की नाही. आता याच्यामध्ये ब्लॅक सोया सॉस टाकलाय मी. आता आपण टाकूया पिझ्झा पास्ता सॉस, जो आता संपत आलाय. दुसरा आहे आपल्याकडे. ही ना पहिल्यांदा व्हिडिओ बनवते, त्यामुळे तिची भाषा बघा. हे भगवान. सो तिचा आवाज तुम्हाला येत नसेल कारण माईक माझ्याकडे आहे आणि ती घेत नाहीये. घे ना माईक तुला. आमच्याकडे एकच माईक आहे सध्या. आम्ही माईक वगैरे काही एक्स्ट्रा घेतलेला नाहीये, कारण त्या इथे नसतात, तिच्या घरी असते आणि मग परत घेऊन तो राहणार. सो एकच माईक आम्ही एकावरच चालवतोय. जेव्हा पैसे येतील तेव्हा बघू. हा आळशी माणसांच्या कामांसाठी आहे, असं काय नाही, पण हा इमर्जन्सीला खरंच चांगला आहे. प्रणीतला आवडतो हा काकाला, हा शॉपिंगचा कांदा वगैरे तो खेचतात ना ते रशी. काय टाकलंस? पिझ्झा पास्ता सॉस. पिझ्झा पास्ता सॉस सगळं टाक आणि बघ, मिक्स कर. भांडी, मला तर असं वाटतं मी जेवढं माझ्या चेहऱ्याची काळजी नसेल घेत ना, तेवढी ती बेसिंगची काळजी घेत असते, एवढी तिला घासते. आणि बऱ्याच जणांचाच आहे तेच प्रॉब्लेम आहे. किचन साफ पाहिजे, नळ साफ पाहिजे. काय टाकलंस? येस, सेजवान चटणी. ती कमीच टाकायची थोडी पास्तामध्ये. पास्तामध्ये हे जास्त टाकायचं. काय? आणि तुझा आवाज आला पाहिजे ना बाई, म्हणून तुला बोलते घे, तू बनवतेस तर. सो माझी भांडी झालेली आहेत, कारण ती कमी होती, खराब नव्हती एवढी. आम्ही एक मस्त आयडिया केली. आम्ही सकाळी डाळ खिचडी केली, आवाकाडो टोस्ट खाल्ला सकाळचा, मग डाळ खिचडी केली. कारण की ना नेक्स्ट हे जाते रेसिपी मध्ये. काय टाकतंय? येस, ऑर्गॅनो टाकते. सो आता माझी भांडी झालेली आहेत आणि आता मी अथांगला बोलवणार. अथांग बिलकुल ऐकत नाही. ए कसं काय झालं? मला अजून चटणी बनवायची आहे ग्रीन वाली. वा, काय नाही, ती रेसिपी माझी पटकन होईल कारण तिला वेळ नाही लागत. ब्लॅक सोया सॉस जास्त नाही ते काढत गुड्डू. न्यू कमर्स. आणि सगळं उचल तमाशा. तुझं झालं ना की तू सगळं ठेवून दे, माझं मला अजून चटणी नाही बनवली आहे. मी चटणीसाठी
लसूण आणि खूप सारी कोथिंबीर. बस इनफ आहे एवढंच. नेक्स्ट जाएगा नमक. बहुत अच्छी गाइस, ये सवाल मिरची टाकू का ह्याच्यामध्ये? थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण की ऑलरेडी अच्छा. चटणीस मध्ये मीठ असतं. हा, मीठ खूप कमी टाकायचं कारण की ना मग ते खूप खार लागतं, घाण वाटतं. टेस्टला एकदम वेगळीच लागते टेस्ट. जुगाडू पास्ता तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये जाणारा बॉइल्ड केलेला पास्ता. मिरची टाकू का चटणीमध्ये? हा, चटणीसाठी मी घेतले कोथिंबीर, लसूणच्या पाकळ्या 3-4, बस इनफ. आणि थोडीशी मिरची, थोडीशी 1-2 मिरच्या. ते आता मी व्हिडिओ होती तिकडे चालू त्यामुळे मी मीठ दे मीठ. सो आता तिने टाकलाय चीज. ब्युटिफुल पास्ता इज रेडी. खूप यमी दिसतंय. ह्याचं हे कुठे झालं? बंद करू व्हिडिओ थोडा वेळ? ए भाई ए भाई अरे आता मच्छर सुरू झालं. आणि मी त्याला मारलं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही प्लेटिंग केली व्यवस्थित. पास्ता, सँडविच, काय पास्ता हे सगळं डेकोरेट केलं टिपॉयवर. आणि नंतर मग अथांगने त्याला टेस्ट केलं. त्याला खूपच आवडलं. त्याने असं एकदम व्यवस्थित पास्ता खाल्ला. त्यानंतर आमची झाली 31st सेलिब्रेशन. खरंच खूप सुंदर झालं होतं. पास्ताही छान झाला होता, सँडविच पण छान झाला होता. अथांग खरं तर मास्टर शेफ होता आमच्यासाठी कालचा आणि सगळं छान होतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि सर्वांचं हे वर्ष छान आनंददायी आणि भरभराटीचं जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांनी आनंदी राहा. बाय. आणि हो, अथांगकडून सुद्धा हॅपी न्यू इयर. बाय. टेक केअर.